गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट इयर BComसाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण पेसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकमध्ये सरप्लस कॅपिटलनुसार आपण प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. तर आज आपण या लेक्चरमध्ये एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की कॉमर्ससाठी अकाउंटन्सी या विषयासाठी एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म म्हणजे DNA कॉमर्स हा विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत आहे. तर आपण प्रॉब्लेम बघूया. तर आज आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर प्रॉब्लेम सोडवत असताना आपण स्टार्ट टू एंडपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजेल. तर येऊया आपण प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये काय दिला जातो तर प्रॉब्लेममध्ये पार्टनरचा रेशो दिला जातो, बॅलन्स शीट दिली जाते आणि काही इन्स्टॉलमेंट दिले जातात. तर या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे प्रॉब्लेमचं. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही शेवटी वाचत चला की रिक्वायरमेंट काय आहे आणि रिक्वायरमेंटनुसारच आपल्याला मेथड समजणार आहे की कोणत्या मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तर बघा इथं, यू आर रिक्वायर टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल अँड स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. मग इथं ठळक सांगितलं की सरप्लस कॅपिटल मेथडनुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर आपल्याला मेथड समजली, आपण सरप्लस कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये 3 पार्टनर दिले, बॅलन्स शीटमध्ये काही लायबिलिटी, काही असेट देतात आणि काही इन्स्टॉलमेंट देतात आणि रेशो देतात. या पद्धतीने प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार. आणि तुम्हाला माहिती आहे सरप्लस कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 2 स्टेटमेंट तयार करावे लागतात. पहिला स्टेटमेंट आपण सरप्लसचा स्टेटमेंट बनवतो आणि दुसरा स्टेटमेंट हा डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा आपण बनवतो. तर पहिला स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सरप्लसचा सोडवायचा आहे. डेमो सरप्लसमध्ये आपण सरप्लस सोडवलेलाच आहे. तर ज्यांना सरप्लस अधिक चांगल्या प्रकारे शिकायचं असेल त्यांनी या लेक्चर सिरीजमध्ये डेमो सरप्लसचा प्रॉब्लेम बघा, तिथं आपण डिटेलमध्ये सरप्लस कॅपिटलमध्ये सरप्लस सोडवलेला आहे. तर आपण सरप्लसचा स्टेटमेंट सोडूया. तर सरप्लसचा स्टेटमेंट कसं सोडवतात विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला माहिती, मी तुम्हाला सांगितलं की सरप्लसचा स्टेटमेंट हा फक्त आणि फक्त पार्टनरच्या कॅपिटलशी संबंधित आहे. म्हणजे या स्टेटमेंटची सुरुवात आपण करणार पार्टनरच्या कॅपिटलने. मग तुम्ही इथं सुरुवातीला फक्त पार्टनरचं कॅपिटल लिहायचं, पार्टनर्स कॅपिटलने आपण सुरुवात करणार. आणि कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिला जातो ABC 30,000, 24,000, 8,000. मग इथे लिहा Aचा कॅपिटल 30,000, Bचा 24,000 आणि Cचा 8,000. या पद्धतीने कॅपिटल दिले. मी डेमो सरप्लसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कॅपिटल लिहिल्यानंतर काय करायचं. तर कॅपिटल लिहिल्यानंतर जर प्रॉब्लेममध्ये ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस दिलेले असतील तर ते ॲड किंवा लेस करा. उदाहरणार्थ मी इथंच दाखवतो तुम्हाला सोडून. परीक्षेमध्ये तुम्हाला हे सोडवायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी तर मी साईडला सोडून दाखवत आहे. तुम्हाला फक्त स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर मी काय म्हणलं तुम्हाला शॉर्टमध्ये लिहितो ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. मग ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस कोणकोणते असतात तर 2-3 लक्षात ठेवा. जनरल रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे झाले ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. हे बॅलन्सेस जर तुम्ही लायबिलिटीला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करा. आणि हे बॅलन्सेस असेटला दिले तर कॅपिटलमधून लेस करा. असेटला फक्त एवढा एकच बॅलन्स देऊ शकतात. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स लायबिलिटी आणि असेट दोन्हीकडे येऊ शकतो. तर हे बॅलन्सेस लायबिलिटीला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करा, असेटला दिले तर कॅपिटलमधून लेस करा. तर येऊया आपण चेक करूया बॅलन्स शीटमध्ये. तर इथं बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फक्त कॅपिटल आणि बिल्स पेबल दिलं, म्हणजे जनरल रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस असे काही बॅलन्स दिलेले नाही. इथं असेट साईडला पण फक्त असेट दिल्या, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिसत नाही. याचा अर्थ इथं आपल्याला बॅलन्स ॲडलेस करण्याची गरज नाही. जर असतील तर ॲडलेस करा. आता बॅलन्स नाही म्हणजे आपली सुरुवात संपली. मग सुरुवातला काय करायचं, कॅपिटल लिहायचं आणि बॅलन्सेस दिले असतील तर ॲडलेस करायचं. मग आता काय करायचं तर आता हा स्टेटमेंट 3 स्टेपमध्ये सोडवायचा. त्या 3 स्टेप मी तुम्हाला खूप वेळ सांगितलेले आहे. तर 3 स्टेप्समध्ये हा सरप्लसचा स्टेटमेंट तुम्ही सोडू शकतात. त्या 3 स्टेप कोणत्या मी परत इथं शॉर्टकटमध्ये लिहितो. पहिला आहे रेशो, पहिली स्टेप आहे रेशो. दुसरी स्टेप आहे युनिट व्हॅल्यू, UV शॉर्टमध्ये लिहूया आपण. आणि तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल PC. तर या 3 स्टेपमध्ये सोडवा. तर पहिली स्टेप घेऊया रेशो. मग इथं लिहा बॅलन्स नाही आहे, डायरेक्ट स्टेप वापरा, प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आपल्याला रेशो वापरायचा आहे.
पहिली स्टेपचं नाव आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो. रेशो प्रॉब्लेममध्ये दिला जातो. रेशो आहे 2:1 2:2:1. मग ज्याचा त्याचा रेशो लिहा 2:2:1. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग इथं दुसऱ्या स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. आणि युनिट व्हॅल्यूची ट्रिक तुम्हाला मी डेमो सरप्लसमध्ये सांगितली. युनिट व्हॅल्यू सोडवायचा असेल तर भागाकार करा, म्हणजे डिवाइड. म्हणजे आपल्याला भागाकार करायचा आहे युनिट व्हॅल्यू सोडवायचं असेल तर कशाचा भागाकार करायचा? कॅपिटलला भागायचं रेशोने. कॅपिटलला भागायचं रेशोने. मग 30,000ला 2ने भाग द्या, उत्तर आलं 15,000. 24,000ला 2ने भाग द्या, उत्तर आलं 12,000. आणि 8,000ला 1ने भाग द्या, उत्तर आलं 8,000. तर दुसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो आपली युनिट व्हॅल्यू झाली. आता तिसरी शेवटची स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि तुम्हाला माहिती आहे प्रपोर्शनेट कॅपिटल आपण लेस करणार. तर तुम्ही इथं पहिले लेस लिहायचं, लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. हे लक्षात ठेवा की प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला लेस करायचे आहे. मग प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करा. आता लेस करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करताना तुम्हाला बेस पार्टनर सिलेक्ट करायचा आहे. आणि बेस पार्टनर कोणता सिलेक्ट करणार? तर इथं आपण कंसात लिहूया बेस पार्टनर. मग बेस पार्टनर कोणता सिलेक्ट करायचा? तर याच्या अगोदर तुम्ही युनिट व्हॅल्यू सोडवलेली आहे. ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू कमी तो आपला बेस पार्टनर. मग एची 15,000, बीची 12,000 आणि सीची 8,000. कुणाची कमी आहे? सीची कमी आहे 8,000. मग इथं मी बेस लिहितो सी. आणि उदाहरण म्हणून मी सीला हायलाईट करून ठेवतो, तुम्ही हायलाईट करण्याची गरज नाही. मग सी आपला बेस पार्टनर आहे. सी आपल्याला मिळाला. आणि प्रपोर्शनेट कॅपिटलची ट्रिक आहे, प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर मल्टिप्लाय करा, म्हणजे गुणाकार करा. मग प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर गुणाकार आणि युनिट व्हॅल्यू सोडवायची असेल तर भागाकार. मग कशाला गुणायचं? तर लक्षात घ्या प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये जो बेस पार्टनर सी आहे त्या सीच्या अमाऊंटलाच गुणायचं, दुसरी अमाऊंट घ्यायची नाही. मग सीची अमाऊंट किती? 8,000. प्रत्येक वेळेस 8,000लाच मल्टिप्लाय करा. कशाने? प्रत्येक पार्टनरच्या रेशोने. मग 8,000 गुणिले पहिला रेशो 2. मग 8,000 गुणिले 2 16,000. परत 8,000च घ्यायचे. 8,000 गुणिले 2 16,000. आणि तिसरं 8,000 गुणिले 1 उत्तर आलं 8,000. आणि आपल्याला लेस करायचं आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्या. 3 स्टेप झाल्या, स्टेप संपल्या, अंडरलाईन करा. आता हा प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करा. कशातून वजा करायचा? तर हा प्रपोर्शनेट कॅपिटल वरच्या कॅपिटलमधून. म्हणजे मी उदाहरणार्थ इथं तुम्हाला दाखवतो, तुम्हाला परीक्षेमध्ये करण्याची गरज नाही. प्रपोर्शनेट कॅपिटल वरच्या कॅपिटलमधून वजा करा. 30,000 मधून 16,000 वजा करा, शिल्लक राहिले 14,000. त्याच्यानंतर 24,000 मधून 16,000 वजा करा, शिल्लक राहिले 8,000. आणि 8,000 मधून 8,000 वजा करा, डॅश. तिसरा पार्टनर नील झाला. मी शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगितली होती, जो पार्टनर तुम्ही बेस घेणार तोच पार्टनर तुमचा नील होणार. बघा सीला आपण बेस घेतलं, सी नील झाला. आता 2 पार्टनर शिल्लक राहिले, त्याला नाव द्या सरप्लस कॅपिटल. मग याला आपण नाव देऊया सरप्लस कॅपिटल. आणि आपल्याला एका पार्टनरचं उत्तर शोधायचं आहे, एका पार्टनरचं सरप्लस शोधायचं आहे. म्हणून या 3 स्टेप परत रिपीट करा. मग पहिली स्टेप रेशो. मग इथं लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि जे पार्टनर शिल्लक राहिले फक्त त्यांचाच रेशो लिहायचा. मग ए आणि बी, एचा रेशो 2, बीचा रेशो 2. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग दुसऱ्या स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. आणि युनिट व्हॅल्यूची ट्रिक काय सांगितली? भागाकार. मग कॅपिटलला 2ने भागा, कॅपिटलला रेशोने भागा. मग सरप्लस कॅपिटल अंडरलाईनच्या खाली सोडवायचं. आता मग 14,000ला 2ने भाग द्या, उत्तर आलं 7,000. 8,000ला 2ने भाग द्या, उत्तर आलं 4,000. दुसरी स्टेप झाली युनिट व्हॅल्यू. तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल आणि ती आपण लेस करतो. मग इथं लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. नेहमी लक्षात ठेवा प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला लेस करायचा आहे. मग लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि वरती लक्ष द्या प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये बेस घेतला होता म्हणून या स्टेपमध्ये तुम्हाला बेस पार्टनर घ्यायचा आहे. मग बेस कोण घ्यायचा? ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू कमी तो आपला बेस. मग 7,000 आणि 4,000 कुणाची कमी आहे? बीची. तर आपला बी झाला बेस. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे गुणाकार. मग कशाला गुणायचं? मग परत बीला इथं हायलाईट करून ठेवतो, तुम्हाला हायलाईट करण्याची गरज नाही. मग प्रत्येक वेळेस 4,000लाच गुणा प्रत्येक पार्टनरच्या रेशोने. मग 4,000 गुणिले पहिल्या पार्टनरचा रेशो 2 म्हणजे उत्तर आलं 8,000. परत 4,000 गुणिले 2 उत्तर आलं 8,000. आणि 3 स्टेप संपल्या, वजाबाकीचं चिन्ह द्या आणि अंडरलाईन करा. 3 स्टेप संपल्या, वजाबाकीचं चिन्ह द्या आणि अंडरलाईन करा. आता हा प्रपोर्शनेट कॅपिटल कशातून वजा करायचा? तर या सरप्लसमधून. या सरप्लसमधून वजा करा. मग 14,000 मधून 8,000 वजा करा, शिल्लक राहिले 6,000. आणि 8,000 मधून 8,000 वजा झाले नील. म्हणजे जो पार्टनर बेस होता तो नील झाला. आता एकच पार्टनर शिल्लक राहिला,
मग एक पार्टनर शिल्लक राहिला म्हणजे आपला हा स्टेटमेंट संपला. याला नाव द्या ॲब्सोल्यूट सरप्लस. एक पार्टनर शिल्लक राहिलं म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. आता तुम्हाला पुढे सोडवण्याची गरज नाही. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ॲब्सोल्यूट सरप्लस शोधू शकतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 स्टेटमेंट सोडवायचे. पहिला स्टेटमेंट सरप्लस आपण सोडवला. आता दुसरा स्टेटमेंट पेमेंटचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर हा स्टेटमेंट आपल्याला आता सोडवायचा. या स्टेटमेंटमध्ये किती कॉलम असतात, तर पहिले 3 कॉलम कंपल्सरी बनवायचे. डेट, पर्टिक्युलर आणि कॅश हे 3 कॉलम तुम्ही कंपल्सरी बनवा. कॅश नंतर काय करायचं, तर कॅश नंतर बॅलन्स शीटला जा. बॅलन्स शीटला कॅपिटल सोडून, का कॅपिटल सोडायचं, कारण कॅपिटल आपण लास्ट पेमेंट आहे लास्टला बनवणार. कॅपिटल सोडून जेवढ्या लायबिलिटी दिल्या तेवढे कॉलम तुम्ही कॅश नंतर बनवा. मग कॅपिटल सोडून इथं फक्त एकच लायबिलिटी दिली बिल्स पेबल, म्हणून कॅश नंतर कॉलम करा बिल्स पेबल आणि शेवटचा कॉलम पार्टनर कॅपिटल. तर या पद्धतीने कॉलम तयार होणार. आता सोडवायचं कसं, जसं तुम्हाला माहिती आहे सरप्लसची सुरुवात कॅपिटलने होते, तशी या स्टेटमेंटची सुरुवात कशाने करायची, तर पहिले डेट लिहायची आपल्याला. इथं प्रॉब्लेममध्ये डेट दिलेली आहे 31 डिसेंबर 2023. तर त्याचा नेक्स्ट डे आपण सोडवणार. त्या इयर एंडेडला प्रॉब्लेम आपला बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याचा नेक्स्ट डे आपण इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश करताना सोडूया. मग 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी 2024. मग इथं आपण सोडूया. डेटमध्ये तुम्ही डेट लिहा 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी 2024. मग इथं लिहा 1/1/2024. आणि काय करायचं विद्यार्थी मित्रांनो सुरुवात, तर जेवढे कॉलम तुम्ही तयार केले या सर्वांचे अमाऊंट रेकॉर्ड करायच्या. मग या सर्वांचे अमाऊंट कुठे असतात, बॅलन्स शीटमध्ये. मग या सगळ्यांचे अमाऊंट बॅलन्स शीटवरून रेकॉर्ड होणार, म्हणून तुम्ही लिहा बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. प्रत्येक वेळेस हाच वाक्य लिहिणार आपण आणि या वाक्याने सुरुवात करणार बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटला जा. कॅश किती दिली, तर कॅश दिलेली आहे 4000. मग कॅश कॉलममध्ये लिहा 4000. बिल्स पेबल बघा किती दिले, तर बिल्स पेबल दिलेले आहे 30000. ए आणि बी सीचा कॅपिटल. मग एचा कॅपिटल 30000, बीचा 24000, प्रॉब्लेम बघत चला, आणि सीचा आहे 8000. तर आपण सगळ्यांच्या अमाऊंट रेकॉर्ड केल्या. आता ही सुरुवात झाली. याच्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर सरप्लसमध्ये हे बॅलन्सेस तुम्ही ॲडलेस केलेले असतील ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस, तर ते बॅलन्स आपल्या पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये पण ॲड करा. परंतु इथं बॅलन्सेस दिलेच नव्हते, आपण ॲडलेस केलेले नाही, मग इथं पण ॲडलेस करण्याची गरज नाही. म्हणजे सुरुवात संपली. म्हणजे सुरुवात काय करायचं, बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट आणि ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस जे सरप्लसमध्ये ॲडलेस केले ते इथं पण ॲडलेस करा. आता सरप्लसमध्ये नाहीच आहे तर आपल्याला ॲडलेस करण्याची गरज नाही. तर आता पेमेंट सुरू करा. मग पेमेंट कुणाचा करायचा, हा पेमेंटचा स्टेटमेंट आहे. सुरुवात झाली, आता पेमेंट करा. तर याच लेक्चर सिरीजमध्ये पहिलाच लेक्चर होता ऑर्डर ऑफ पेमेंट. ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे की पहिला पेमेंट कुणाला देतात, तर पहिला पेमेंट देतात रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ते जर प्रॉब्लेममध्ये दिलेले असतील तर तुम्ही सगळ्यात पहिले रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करा आणि नंतर लायबिलिटी पेमेंट करा. आता प्रॉब्लेममध्ये आपण बघू. प्रॉब्लेममध्ये इन्स्टॉलमेंट दिले आणि डायरेक्ट तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितली की या मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवा. म्हणजे प्रॉब्लेममध्ये एक्सपेन्सेस दिलेले नाही. मग प्रॉब्लेममध्ये एक्सपेन्सेस नाही दिले तर एक्सपेन्सेस पेड करण्याची गरज नाही. मग एक्सपेन्सेस हा आपला पहिला पेमेंट आहे पण प्रॉब्लेममध्ये नाही दिला, सोडून द्या. मग आता रेग्युलर पेमेंट सुरू करा. मग रेग्युलर पेमेंट कोणते, तर कॅश नंतरचे बघा एकच पेमेंट आहे लायबिलिटीचं बिल्स पेबल, तेवढा एकच पेमेंट आपण करणार कारण एवढा एकच पेमेंट इथं दिसत आहे. मग बिल्स पेबलला द्यायचे 30000 पण आपल्याकडे कॅश आहे 4000. तर विद्यार्थी मित्रांनो 2 प्रकारचं पेमेंट करताना 2 सिच्युएशन क्रिएट होणार. काय होणार, एक तर पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे कॅश जास्त असणार किंवा कॅश कमी असणार. कॅश जर जास्त असेल तर विषयच नाही, तुम्ही प्रश्न शिल्लक राहत नाही, तुम्ही पूर्ण पेमेंट करा कारण तुमच्याकडे कॅश जास्त आहे. पण कॅश जर कमी असेल, कुणाचं पेमेंट करण्यासाठी, लायबिलिटीचं पेमेंट करण्यासाठी. कॅश जर कमी असेल तर जेवढी कॅश तुमच्याकडे आहे तेवढंच पेमेंट करा आणि नंतर बाकीची कॅश अवेलेबल करा आणि पेमेंट करा. म्हणजे आता आपल्याकडे 30000 द्यायचे पण आपल्याकडे कॅश कमी आहे, 4000 आहे, तर आपण आत्ता फक्त 4000 देऊ शकतो. 4000 द्या. मग इथं लिहा लेस बिल्स पेबल पेड. बिल्स पेबल पेड. आता तुम्ही पेड करताना कशातून पेड करणार, कॅशमधून पेड करणार, म्हणून पहिले कॅशमध्ये लिहायचं 4000 आणि कुणाला पेमेंट करताय, बिल्स पेबल, म्हणून त्याच्या कॉलममध्ये लिहा 4000 वजा करा आणि शेवटपर्यंत अंडरलाईन करून बॅलन्स काढा. मग इथं मी लिहितो बॅलन्स. कॅश आपले 4000 होते, 4000 दिले, कॅश संपली. 30000 पैकी 4000 दिले, बिल्स पेबल शिल्लक राहिले 26000. यांना पेमेंट झालंच नाही, यांच्या अमाऊंट आहे तशा खाली लिहा. 30000
24,000 8,000. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट करताना तुमचं सर्व लक्ष कॅश कॉलमवर असला पाहिजे. कॅश बघा, कॅश संपली, ज्या वेळेस तुमची कॅश संपेल त्या वेळेस तुम्ही कॅश अवेलेबल करा. मग आपल्याला कॅश कुठून अवेलेबल होणार, तर कॅश अवेलेबल होणार इन्स्टॉलमेंटमधून. इथं रिअलाइज केलेले आहे आपण असेट. बघा इथं प्रॉब्लेम, बघा प्रॉब्लेममध्ये इथं दिलेलं आहे, पार्टनर्स डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म अँड असेट्स वर ग्रॅज्युअली रिअलाइज ॲज फॉलो. रिअलाइज म्हणजे विकले. मग असेट या पद्धतीने विकले, 3 इन्स्टॉलमेंटमध्ये विकले. तर इन्स्टॉलमेंटमध्ये आपण असेट विकणार आणि आपल्याकडे कॅश येणार. तर ज्या वेळेस तुम्ही कॅश तुमची संपेल त्यावेळेस तुम्ही इन्स्टॉलमेंट वापरा. मग आपण कॅश संपली, आपण आता इन्स्टॉलमेंट वापरू. पहिली इन्स्टॉलमेंट 15 जानेवारी. मग इथं डेट लिहा 15 जानेवारी 2024. मग इथं आपण लिहूया 15/1/2024. पहिली इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात म्हणून लिहा फर्स्ट इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही असेट रिअलाइज करणार, विकणार, तुमच्याकडे कॅश येणार म्हणून इन्स्टॉलमेंटची अमाऊंट नेहमी कॅशमध्ये लिहायची. मग कितीला आहे, पहिली इन्स्टॉलमेंट 20,000, कॅशमध्ये लिहा, तुमच्याकडे कॅश आली 20,000. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला पेमेंट कोणता चालू होता, बिल्स पेबल. बिल्स पेबलला किती द्यायचे बाकी आहे, 26,000. आपल्याकडे कॅश किती, 20,000. परत कॅश कमी पडली. कॅश कमी पडणार किंवा जास्त असणार, कॅश कमी पडली तर जेवढी आहे तेवढंच पेमेंट करा. मग आता आपण 26,000 ऐवजी किती देऊ शकतो, 20,000. तर 20,000च द्या. मग इथं लिहा लेस बिल्स पेबल पेड, लेस बिल्स पेबल पेड. आणि 20,000 आपण आत्ता देऊ शकतो, 20,000 देऊन टाका. बिल्स पेबल कॉलममध्ये लिहा 20,000 आणि अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. आता आपण परत इथं बॅलन्स काढू. 20,000 आपल्याकडे होते, 20,000 देऊन टाकले, कॅश संपली. बिल्स पेबलला 26,000 पैकी 20,000 दिले म्हणजे बिल्स पेबल शिल्लक राहिले 6,000. यांना पेमेंट दिलं नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या, 30,000, 24,000 आणि 8,000. तर आता कॅशवर नजर ठेवा. कॅश परत संपली, ज्या वेळेस कॅश संपेल त्यावेळेस इन्स्टॉलमेंट वापरा. मग इन्स्टॉलमेंट नंबर 2 24 फेब्रुवारी. मग इथं लिहा डेटमध्ये 24/2/2024. दुसरी इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात म्हणून इथे लिहा सेकंड इन्स्टॉलमेंट. तर सेकंड इन्स्टॉलमेंटची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये बघा किती दिली, प्रॉब्लेममध्ये सेकंड इन्स्टॉलमेंटची अमाऊंट 30,000 दिली. तर इन्स्टॉलमेंटची अमाऊंट म्हणजे आपण कॅशमध्ये लिहिणार, आपल्याकडे 30,000 रुपये आले. कुणाचा पेमेंट चालू होता, बिल्स पेबलचा. बिल्स पेबलला 6,000 देणं बाकी आहे आणि आपल्याकडे आता 30,000 आहे. कॅश आता जास्त आहे, आता आपण पूर्ण पेमेंट करू शकतो. मग देऊन टाका लेस बिल्स पेबल पेड. मी शॉर्टमध्ये लिहितो बिल्स पेबल पेड. मग बिल्स पेबलला आता 6,000 देणार. मग 30,000 पैकी 6,000 कॅशमध्ये लिहा, बिल्स पेबल कॉलममध्ये 6,000 लिहा आणि अंडरलाईन करून बॅलन्स काढा. मग इथं आपण परत बॅलन्स काढूया. आपल्याकडे बघा 30,000 रुपये होते, 6,000 दिले म्हणजे आता शिल्लक राहिले 24,000. बिल्स पेबल काय झाले, नील. आता फक्त पार्टनर कॅपिटल त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली लिहा, 30,000, 24,000 आणि 8,000. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बिल्स पेबल नील झाले. आता कोण शिल्लक राहिलं, बिल्स पेबल नंतर कोणती लायबिलिटी नाही आहे, एकच लायबिलिटी आहे पार्टनर कॅपिटल. आणि मी तुम्हाला ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये शिकवलं. ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, पार्टनर कॅपिटल हा लास्ट पेमेंट आहे, पार्टनरच्या नंतर कुणालाच पेमेंट होत नाही. मग पार्टनर कॅपिटलचं पेमेंट कसं करायचं, तर पार्टनर कॅपिटलचं पेमेंट कसं करायचं, तर इथं आपण उदाहरण म्हणून शिकूया की इथं आता मी लिहितो पार्टनर कॅपिटल. मग इथे लक्ष द्या, पार्टनर कॅपिटल. आता सगळ्या लायबिलिटी नील झाल्या आणि कोण शिल्लक राहिलं, फक्त पार्टनर कॅपिटल. तर इथं मी कंसात लिहितो, समजण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये लिहिण्याची गरज नाही. पार्टनर कॅपिटल हा आपला लास्ट पेमेंट आहे. कोणता पेमेंट आहे, लास्ट. कसं करायचं, तर पार्टनर सगळ्या लायबिलिटी नील झाल्या आणि फक्त पार्टनर शिल्लक राहिले तर तुम्ही काय करा, तुम्ही सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा. मग सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा, सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि तिथून फक्त 2 पेमेंट करा. सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि तिथून किती पेमेंट करायचे आहे, 2 पेमेंट. आता ते 2 पेमेंट कोणते, तर लक्ष द्या, पहिला पेमेंट ॲब्सोल्यूट सरप्लस. सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा, पहिला पेमेंट करा ॲब्सोल्यूट सरप्लस. हा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर त्याच स्टेटमेंटमध्ये दुसरा पेमेंट करा प्रपोर्शनेट कॅपिटल. मग दुसरा पेमेंट आपण करणार प्रपोर्शनेट कॅपिटल. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो आपण प्रपोर्शनेट कॅपिटल पेड करतो का, तर नाही.
आपण त्या पार्टनरला सरप्लसच पेड करतो, म्हणजे प्रपोर्शनेट कॅपिटल नाही पेड करत, आपण सरप्लस कॅपिटलच पेड करतो. परंतु तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून सरप्लस ऐवजी तुम्हाला मी सांगितलं नाव लक्षात ठेवा, प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल पेड करा आणि हे 2 पेमेंट झाल्यानंतर, हे 2 पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढं तिसरा पेमेंट कुणाला करायचं, तर तिसरा पेमेंट तिथून पुढं हे 2 पेमेंट झाल्यानंतर फक्त पेमेंट टू ऑल पार्टनर. मग पेमेंट इथून पुढं जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश येणार तेव्हा फक्त पेमेंट होणार ऑल पार्टनरला. मग ही पार्टनरच्या पेमेंटची पद्धत आहे. मग पार्टनरच्या पेमेंटची पद्धत काय, सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि 2 पेमेंट करा. मग पहिला पेमेंट करा ॲब्सोल्यूट सरप्लस. चला आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ आणि पेमेंट करू ॲब्सोल्यूट सरप्लस. तर ॲब्सोल्यूट सरप्लस इथं कुणाच्या नावावर आहे, एच्या नावावर. किती आहे, 6,000. म्हणून फक्त एलाच पेमेंट करा, ज्याच्या नावावर ॲब्सोल्यूट सरप्लस त्यालाच पेमेंट करा. म्हणजे पहिला पेमेंट फक्त एला होणार. मग इथं लिहा लेस पेड टू ए आणि इथं मी कंसात लिहितो, तुम्हाला लिहिण्याची गरज नाही परीक्षेमध्ये, फक्त समजण्यासाठी. आपण काय पेड करतोय, ॲब्सोल्यूट सरप्लस. किती होता ॲब्सोल्यूट सरप्लस, 6,000. तर 6,000 पेड करा, कॅशमध्ये लिहा 6,000 आणि एच्या कॉलममध्ये लिहा 6,000 आणि वजा करा आणि बॅलन्स काढा. मग परत आपण इथं विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स काढूया. आपल्याकडे 24,000 होते, 6,000 दिले, आता शिल्लक राहिले 18,000. 30,000 पैकी 6,000 दिले म्हणजे एची बॅलन्स शिल्लक राहिला 24,000. बी आणि सीला पेमेंटच दिला नाही, त्यांचे अमाऊंट आहे तशा खाली घ्या. आता इकडे लक्ष द्या, पहिला पेमेंट विद्यार्थी मित्रांनो ॲब्सोल्यूट सरप्लस पूर्ण झाला. आता दुसरा पेमेंट त्या स्टेटमेंटमध्ये ॲब्सोल्यूट सरप्लसच्या वरती प्रपोर्शनेट कॅपिटल असतो, तो प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे सरप्लस कॅपिटल पेड करा. मग चला सरप्लसमध्ये ॲब्सोल्यूट सरप्लसच्या वरती प्रपोर्शनेट कॅपिटल कुणाचा आहे, एचा आणि बीचा. एचा 8,000 आणि बीचा 8,000. म्हणजे पेमेंट कुणाला होणार, ए आणि बीला किती होणार, 8 आणि 8 म्हणजे किती, 16,000. मग ए आणि बीला 16,000 द्या. आता बरेच विद्यार्थी तर कन्फ्यूज असतात, सर आपण प्रपोर्शनेट कॅपिटल देतो का, नाही आपण सरप्लस देतो. लक्ष द्या, सरप्लस एचा किती आहे, 14,000. त्याच्यापैकी 6,000 दिले. मग तुम्ही काय करणार, 14,000 मधून 6,000 वजा करणार, मग शिल्लक राहिलेली अमाऊंट शोधणार. मग शिल्लक किती राहिली, 8,000. बघा इथं 8,000. मग याला किती द्यायचे होते, 8,000. याला पेमेंट दिलंच नाही, मग याला 8,000. एवढं करण्याऐवजी या चॅनलचा उद्देशच आहे की आपल्याला अकाउंटन्सी इझियर बनवायची आहे. मग शॉर्टकट ट्रिक काय, ॲब्सोल्यूट सरप्लस झाला की त्याच्यानंतर वरती असतो प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे सरप्लसच तुम्ही देतात. मग 6,000 आपण ऑलरेडी दिले होते. आता प्रपोर्शनेट कॅपिटल किती शिल्लक राहिला, 8,000 एचा आणि बीचा 8,000. मग दोघांचा मिळून 16,000 ए आणि बी. आता प्रपोर्शनेट कॅपिटल ज्या पार्टनरच्या नावावर आहे त्यांनाच पेमेंट द्या, सीच्या नावावर नाही आहे म्हणून ए आणि बीलाच द्या. मग इथं लक्ष द्या, दोघांना मिळून 16,000 द्यायचे. कॅश चेक करा, आपल्याकडे 18,000 आहे, दोघांना पेमेंट आपण पूर्ण देऊ शकतो. मग इथं लिहा लेस कुणाला द्यायचं, तर ज्यांच्या नावावर प्रपोर्शनेट कॅपिटल होतं, कुणाच्या नावावर होतं, पेड टू ए अँड बी. मग दोघांचं मिळून किती होता विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 8 16,000. तर तुमच्याकडे कॅश जास्त आहे, पूर्ण पेमेंट करून टाका 16,000. त्याच्यापैकी एला 8,000 आणि बीला 8,000 वजा करा आणि बॅलन्स काढा. मग बॅलन्स काढा. इथं आता शिल्लक आपल्याकडे किती अमाऊंट राहिली, तर 18,000 पैकी 16,000 दिले. आता आपल्याकडे कॅश राहिली 2,000. 24,000 पैकी 8,000 दिले. एचा बॅलन्स शिल्लक राहिला 16,000. याचा पण सेम 16,000 आणि सीला पेमेंट दिलाच नाही, सीची अमाऊंट आहे तशी खाली घ्या. दुसरा पेमेंट आपला 8 आणि 8 16,000 ॲब्सोल्यूट सरप्लस पूर्ण झाला. मी इथं पेमेंटची पद्धत तुम्हाला सांगितली. पहिला पेमेंट ॲब्सोल्यूट सरप्लस करा, केला. दुसरा पेमेंट प्रपोर्शनेट कॅपिटल करा, दुसरा पण पेमेंट केला. आता या 2 पेमेंट झाल्यानंतर, हे 2 पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, इथून पुढं जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश असेल तेव्हा फक्त एकच पेमेंट करायचा आणि तो एक पेमेंट म्हणजे काय, पेमेंट टू ऑल पार्टनर. म्हणजे आता तुमच्याकडे जेव्हा जेव्हा कॅश येईल तेव्हा ऑल पार्टनरला वाटा, म्हणजे ए बी सी तिघांना वाटा. आणि तिघांना वाटायची असेल तर काय वापरायचा, रेशो. तिघांना वाटायची असेल तर रेशो वापरा. मग या पेमेंटमध्ये आपल्याकडे 2,000 आहे, तिघांना वाटा. आता थोडं आपण जागा ॲडजस्ट करून घेऊया. मग तिघांना वाटा. जागा आपण ॲडजस्ट करून घेऊया. तिघांना पेमेंट करायचं, तर या आता तिघांना पेमेंट करा. तुमच्याकडे 2,000 रुपये शिल्लक आहे. मग लिहा लेस, आता तिघांना पेमेंट पेड टू ए बी सी. आणि कसं वापरायचं, रेशो. मग रेशो काय आहे, तिघांचा 2 2 1. मग लिहा 2 2 1.
किती वाटायचे 2000 वाटायचे. तर तुम्हाला रेशोनुसार वाटते आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. रेशोनुसार कसं वाटतात तर टोटल पेमेंट तुम्ही किती वाटणार आहे 2000 वाटणार आहेत. कुणाला वाटणार पार्टनरला. मग पार्टनरचा रेशो काय 2 2 1. मग 2 2 1 म्हणजे टोटल रेशो घ्या 2 आणि 2 4 आणि 1 5. मग 2000ला 5 ने भाग द्या. उत्तर आलं किती 400. उत्तर किती आलं 400. आता 400 जो उत्तर आला तो आला 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर आहे मग 400 गुणिले 2. दुसऱ्या पार्टनरचे परत 2 शेअर आहे मग 400 गुणिले 2 आणि तिसऱ्या पार्टनरचा एकच शेअर आहे 400 गुणिले 1. या पद्धतीने तुम्हाला रेशोनुसार वाटता आलं पाहिजे. मग पहिल्या पार्टनरला 2 400 गुणिले 2 म्हणजे 800. दुसऱ्या पार्टनरला पण 2 म्हणजे 800 आणि तिसऱ्या पार्टनरला एकच शेअर आहे म्हणजे 400. वाटून द्या अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग इथं लिहा बॅलन्स. मग इथं बॅलन्स 2000 होते 2000 देऊन टाकले कॅश संपली. 16000 पैकी 800 दिले आता शिल्लक राहिले 15200. 16000 पैकी 800 दिले शिल्लक राहिले 15200. 15200 आपले शिल्लक राहिले आणि 8000 पैकी 400 दिले 7600 शिल्लक राहिले. पेमेंटवर नजर ठेवा. कॅश कॉलमवर नजर ठेवा. कॅश तुमची संपली विद्यार्थी मित्रांनो. मग कॅश जर संपली तर काय करायचं. कॅश जर संपली तर इन्स्टॉलमेंट वापरायची. मग इन्स्टॉलमेंट नंबर कितवी तिसरी. तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची डेट काय 31 मार्च. मग इथं लिहा 31/3/2024. तिसरी आणि शेवटची इन्स्टॉलमेंट आपण वापरत आहोत थर्ड इन्स्टॉलमेंट. मग तुमच्याकडे कॅश किती आली थर्ड इन्स्टॉलमेंट. थर्ड इन्स्टॉलमेंटची कॅश दिली 18000. कॅशमध्ये लिहा 18000. मी तुम्हाला काय सांगितलं की सरप्लसचे हे 2 पेमेंट झाल्यानंतर ॲब्सोल्यूट आणि प्रपोर्शनेट फक्त पेमेंट आता ऑल पार्टनर. जेव्हा जेव्हा कॅश येणार तेव्हा ऑल पार्टनरला वाटा. कॅश आली 18000 ऑल पार्टनरला वाटा. मग लिहा लेस पेड टू ABC आणि तिघांना वाटायचं म्हणजे रेशो वापरा 2 2 1. किती वाटणार 18000. तर जसं मी तुम्हाला इथं दाखवलं होतं उदाहरण म्हणून 18000 2000 कसे वाटले होते तसे आता परत आपण बघू 18000 कसे वाटायचे. मग 18000 वाटायचे. 18000ला कशाने भागायचं टोटल रेशो 2 आणि 2 4 आणि 1 5. टोटल रेशोने जो पेमेंट तुम्ही वाटणार त्याला टोटल रेशोने भागा. मग 18000ला 5 ने भागा. उत्तर आलं 1 शेअर 3600. मग उत्तर किती आलं 3600. आता जो उत्तर आला तुमचा तो असतो 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती 2 मग 3600 गुणिले 2. दुसऱ्या पार्टनरचे शेअर किती 2 3600 गुणिले 2 आणि तिसऱ्या पार्टनरचे शेअर किती 1 3600 गुणिले 1. या पद्धतीने करा. मग पहिला पार्टनर 3600 गुणिले 2 7200. 3600 गुणिले 2 7200 आणि एकच शेअर आहे म्हणजे 3600. वजा करायचे आहे वजा करा आणि बॅलन्स काढा. मग कॅश परत संपली. आता यांचं पेमेंट किती राहिलं 15200 पैकी 7200 दिले तर शिल्लक राहिले 8000. शिल्लक राहिले 8000. याचे पण शिल्लक राहिले 8000 आणि तिसऱ्या पार्टनरचे 7600 मधून 3600 वजा करा शिल्लक राहिले 4000. कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट इथं नाहीच आहे तर इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे पेमेंट होणार नाही म्हणजे या पार्टनरचं काय झालं लॉस. तर याला नाव द्या रिअलायझेशन लॉस. याला नाव द्या रिअलायझेशन लॉस. तर 3 पार्टनरचा रिअलायझेशन लॉस आपण शोधला 8000 8000 4000. इन्स्टॉलमेंट संपल्या प्रॉब्लेम संपला. इथून पुढे पेमेंट होणार नाही म्हणजे हा झाला या पार्टनरचा लॉस. रेशोनुसार कसं वाटतात मी इथं सोडून दाखवलं. तुम्हाला उत्तरामध्ये परीक्षेमध्ये सोडवण्याची गरज नाही. हे मी तुम्हाला सोडवून दाखवलं होतं ते आपण इरेज करून घेऊया की रेशोनुसार कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही 2 स्टेटमेंट सोडवू शकतात आणि रिअलायझेशन लॉस पार्टनरचा फाइंड आउट करू शकतात. तर आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. प्रॉब्लेमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि शोधा की रिअलायझेशन लॉस कसा आपण सोडवलेला आहोत. परत आपण याच लेक्चर सिरीजमध्ये असे भरपूर प्रॉब्लेम शिकणार आहोत. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता अकाउंटची काळजी करू नका. अकाउंटसाठी हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी काम करत आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम आज आपण सोडून दाखवलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण परत नवीन प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.